चल रहा। पापा की प्रिंसेस। वाकडं लावायला लागली का? फटके देऊ फटके नको देऊ रे मग फटके फटके। अरे तिला खाली टाकलं ना ती रडायला लागली आणि हिला घेतलं तर शांत बसती पक्की माईवर गेली। पापा की परी बोल रहे थे भूक लागली असेल। नखरे वाली बनती है क्या? अरे फोकस ही नहीं हो रहा है। किधर चोरी करके लेके जा रहा है मेरे बच्चे को? मेरे बच्चे को किधर चोरी करके लेके जा रहा है चोर? बहुत प्यास लगी है बट अभी 12 बजे का वेट करना पड़ेगा आपको, फिर मिलेगा पानी। अच्छे दिख रहे थे तो बहुत ग्लो आ गया तेरे को पेशेंट का। तेरे उस प्रेगनेंसी के ग्लो की वजह से मेरी लड़की इतनी सुंदर हुई है। झोपात आरामात मा ते बाळ झोपलं एक नंबर एकदम मस्त, काय नो टेन्शन। आमचे नातेवाईक गाईज डब्बा घेऊन आलेले आमच्यासाठी मस्तपैकी आता पोटभर जेवलं, काही टेन्शन नाही। आणि डिलिव्हरी झाली तर एवढं टेन्शन फ्री वाटतंय, एकच नंबर। माय झोपली आहे का? गर्मी लग रही है उसको, तेरे जैसी है गर्मी लग रही है उसको। फेस मत दिखने का। क्या कर रहे रोहित? रोहित क्या कर रहे? दूध पिला रहा ना, सोने नहीं दे रही उसको, दूध पिला रहा। माई की भी तबीयत खराब है इसलिए माई ने रियल फादर। कौन है तेरी सोनपरी? गाइस 1 वाजलाय आणि हे पोरगी ना झोपू देत नाही। पहिल्याच दिवशी एवढं परेशान करते ही पोरगी। आगाव चिडचिडपणामध्ये ना हे प्रज्ञावरती गेली आणि लुक्समध्ये गेली आहे। तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा कोणावर गेली, पण बांध नाही। प्रज्ञा जेव्हा बोलेल फेस रिव्हील करू तेव्हा करू, ओके? माझ्याकडे बघते की बघा, माझ्याकडे बघते। झालं चल। हा बाबा बाळा काय कर। गाईज माय उठले, 1:30 वाजले आणि माय बोलली की जातो झोप, पण तिकडे त्या वॉर्डमध्ये परत एक पेशंट आलेत, ते मला जेंट्स अलाउड नाही केलेत, मला त्यांचे चेकअप करायला आलेत म्हणून मला बाहेर म्हणजे बोलले जा थोडा वेळ। तर म्हटलं थोडंसं बाहेर फिरू, मस्त मस्त वाटतं एकदम मस्त, म्हणजे बाहेर थोडं थंड वाटतं
चंद्र आहे, चंद्र आहे. मला वाटलं लाईट आहे. इकडे महाराजांचा मस्तपैकी पुतळा आहे मागे, हे बघा. फ्रंटने दाखवतो थांबा. इकडे आपल्या मंठा साईडला राहणाऱ्यांना माहीत असेल मी कुठल्या ठिकाणावर आहे सध्या. व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नाही. मला खूप कमेंट येत आहेत, दादा व्हिडिओ कसा तरी काढ. पण बाळ एवढं परेशान करत आहे ना की वेळच जे भेटत नाही. माईला दूध बनवता येत नाही. परत ती प्रज्ञाला पण, म्हणजे प्रज्ञाकडे पण न्यावं लागतं बाळाला दूध प्यायला, पाजायला. मस्त झेंडा फडका होता आतापर्यंत. हा एक नंबर. महाराज की जय हो. चला फिरूया वापस. चार्जर घेऊन फिरतोय, चार्जिंग लावायचं फोन, पण बोर्डच नाही सापडत आहे. आणि कोणी जर मेडिकल शॉपवाला माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज ते 24 हॉर्सवालं मेडिकल असताना ते मंठ्यामध्ये अवेलेबल करून द्या यार. खूप गरज आहे अशा टायमाला. म्हणजे हॉस्पिटलचं मेडिकल आहे, मला त्याच मेडिकलची गरज नाही. मला गरज आहे तर म्हणजे आता काहीतरी जाऊन खाल्लं असतं किंवा आईस्क्रीम बिस्क्रीम असं 24 हॉर्सवालं ते एकदम 24 तास उघडं असतं ते. जातो आतमध्ये, बसतो थोडा व्हिडिओ. एक म्हणजे खूप सारं स्टोरेज भरलेलं आहे फोनमध्ये. आता बघू बघा, त्यात पण डोकं खराब होऊन जाईल. झोप तर होणार नाही अजिबात आपली आज. Few moments later. गाईस 4 वाजलेत आणि ही मुलगी आहे जी मला झोपू देत नाही. तिला फक्त पप्पाजवळच पाहिजे आहे. मी असं घेतलं की ती शांत बसते, खाली टाकलं की रडते. खूप मोठा किस्सा झाला इकडे. पहिल्याच दिवशी मॅडमचे नाटकं चालू झाली. तोंडात बोटं घालते. झोप खूप डोळ्यात, पण ह्या मॅडम झोपूच देत नाही. स्वतः झोपत नाही ना मॅडम. अशी तोंडात मासूम चेहरा दाखव. गाईस सकाळचे 5:15 वाजलेत आणि माझी मुलगी, माझी लाडाची लेक 5:15 वाजता झोपली. तक्या घेऊन बाहेर आलो आहे. बघू थोडंसं झोप येते का नाही. आता मॉर्निंगमध्ये भेटू. सुप्रभात मंडळी. 6 वाजले. मी मंजन शोधतोय माईसाठी. माईला मंजन पाहिजे. कोलगेट आणलं पण शी डोंट लाईक कोलगेट. गाईस घरी आंघोळ करायला गेलेलो. काकूला आणि बाबाला स्वतः घेऊन आलो आहे. बाळ बघायला आलेत ते. आता हळूहळू सर्वजण भेटायला सुरुवात झाली. मुलीचे आजोबा आलेत. चलत चलत. गाईस 11:30 वाजलेत. मी आणि माय आणि बाबा चाललो जेवायला. आत्या माझी घेऊन आले डब्बा, तोच खायला चालले. तर गाईस 24 तासानंतर ज्यूस प्यायची परमिशन दिली आहे डॉक्टर्सने. मला नाही, मी पितोय. हा असं सहज वेटिंगवरती बसलो आहे. ॲपल ज्यूस मागवलं भरण्यासाठी. एक घेऊन जातो. ओके, आज थोडंसं बरं वाटतं. गाईस इकडे बघा आमचा पेशंट. ओ माय गॉड, लोक देत आहे नाही त्याने. तिला मी काय खूप वेळेनंतर स्वतःला बघते ती. आता वाजलेत बघा 2 वाजलेत आणि काकूला मी पाठवलं जेवायला. काकूला जेवायला पाठवलं आणि सर्वजण भेटायला आलेले. ते सगळेजण वापस गेले. परत उद्या येतील. म्हणजे आता आपल्याला 5 दिवस राहायचे. आजचा दुसरा दिवस आहे, डे 2. ओके. आणि ही पोरगी झोपली आणि रात्री जागणार आहे. म्हणजे मला बघवत नाही, ती एवढी सुकून झोपली आहे. असं उठू पण वाटत नाही, पण एवढी भारी झोपली आहे ना. आणि रात्री पूर्ण वाट लावून टाकणार आहे माझी. आणि मग उठते भेटणे काहीच इम्प्रूव्हमेंट दुसऱ्या दिवशी दिसते बघा. पेशंट आपला उठून बसला आहे. आपलं पेशंट उठून सुद्धा बसला आहे. सीझरचं पेशंट आहे. खूप लवकर बरा व्हायचा विचार करत आहे ती. टक्के काकू डोकं विसरून देत आहे प्रज्ञाचं.
बेबी झोपली इकडे, बेबी झोपली इकडे आमची. पेशंट आपलं जाम रपारप लवकर रिकवर होत आहे गाईस. घरी जायची घाई आहे. बाळ झोपले तिकडं. झोप येत होते गाईस. 5:30 वाजता आहेत. फायनली आज दुसऱ्या दिवशी प्रज्ञाला खायला सांगितलं आहे, तर मी जातो काहीतरी तिला घेऊन येतो खायला. डोकं जाम दुखते. तर गाईस इकडे 9 वाजलेत आणि आता आमच्या मॅडमचं स्टार्ट झालं आहे उठणं. उठल्यात मॅडम. तर रात्रभर झोपणार नाही. मी रेड बुल घेऊन आलो प्यायला, कारण आज जागेल महाराज. तिकडे सलाईन वगैरे लावणं चाललं आहे, म्हणून मी बाहेर पाठवलं आहे. मला ते ड्रेसिंग काय करतात ते असतं ते सिजरवाल्यांचं. तर हां, आणि एक विषय होता, बोलतो मी. ते मस्त फुलं आहेत, रात्री पण खिल्ले आहेत, फुलले. आणि आमच्यासोबत अजून 3 पेशंट होते. 3 पैकी 3घांनाही मुलीच झाल्या. आणि आम्ही खुश होतो, आमचे बाजूवाले खुश होते. पण अजून एक ते पेशंट आहेत तिसरे, ते अजिबात खुश नव्हते. ते बाळाला घेत पण नव्हते. आणि म्हणजे असं फुल निगेटिव्हिटी, फुल असं खूप राग येत होता मला, प्रज्ञाला. म्हणजे की यार हे लोक असे का वागतायत. ते म्हणा लडका छे. अरे मुलींमध्ये काय प्रॉब्लेम आहे, का लडका छे, काय विषय. अरे बाळ असतं ते आपल्याला सगळं. आपण कसं समजावायचं एक अनोळखी माणसांना, तर आपण काय दखल नाही घेतली. पण एक शेअर करतो मी गाईस, मुलगा असो मुलगी असो दोन्ही समान समजा. आता 2024 चालू आहे, तरीसुद्धा हे थॉट सायकल भेटत आहेत. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की अजून खूप जास्त आपल्या भारतात चेंजेस व्हायचे राहिले आहेत. इकडे बसलो आहे मी. तुम्ही बोलणे लपून का बोलतो आहे. एकटा बसलो आहे. रात्रीचा टाईम आहे, अजून जेवलो नाही, भूक भरपूर लागली. तर प्लीज हे समजण्याचा प्रयत्न करा. मुलगा मुलगी सेमच असतात. आणि मला स्पेशली मुली खूप आवडतात. मला मुलगीच पाहिजे होती, ती मला झाली आणि आम्ही खूप खूप खुश आहोत. नाहीतर लोक काही समजतील की बोलतील की अरे यार याला मुलगी झाली असं तसं. नो बाळ असतं आणि हॅपीनेस असते. हे जागी मुलगा झाला असता तरी मी एवढाच खुश असतो, आणि मुलगी झाली तरी मी एवढाच खुश आहे. आणि प्रज्ञासुद्धा खुश आहे. हां, एक पॉईंट आहे म्हणजे कुठंतरी की तिला म्हणजे ते सगळं घडल्यामुळे तिचं पहिलं पास्ट, त्यासाठी मुलगा हवा होता. पण इट्स ओके. आम्हाला देवाने परत एक संधी दिली. एक आखरी संधी आहे आमच्याकडे बेबी प्लॅन करायची. पण ते आम्ही विचार करून करू. आता सध्या हे बाळ झालं आहे, त्याच्या हेल्थवरती, त्याला मोठं करण्याच्या सगळ्या या गोष्टीवरती फोकस करायला लागेल. सो तुम्ही सगळे कमेंट्समध्ये खूप साऱ्या ब्लेसिंग्स दिल्या असतील, शुभेच्छा दिल्या असतील, त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. मनापासून एवढं सारं प्रेम देताय तुम्ही. अनबिलिव्हेबल म्हणजे एकदम खूपच खतरनाक प्रेम देत आहे यार गाईस तुम्ही. मला असं विश्वास नाही होत की आम्ही एवढ्या हेटफुल म्हणजे विश्वामध्ये राहतो आहेत. आणि म्हणजे किती हेट भेटत होता आपल्याला पहिले, पण आता खूप जास्त प्रेम भेटते. आणि त्यासाठी आम्ही खूप जास्त थँकफुल आहोत तुम्हा सर्वांचे आधी. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता 2 दिवस संपलेत आमचे इथेच हॉस्पिटलमध्ये. बघू पुढे काय होतं. अपडेट देईल मी ॲज सून ॲज पॉसिबल, जेवढं जमेल तेवढं. बाय बाय, लव यू ऑल. इंस्टाग्रामवरती काही रील्स टाकल्या आहेत, जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. टाटा. चाललो माझ्या बाळाकडे आता.